नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणते की जेथे काय बोलावे हे जर कळत नसेल तर तेथे शांतच राहावे, तेथे तोंड बंदच ठेवावे. हीच तुझी आजची शिकवण. म्हणून जानकी ऐश्वर्यावर खूपच भडकते. तुझी चूक पोटात घालून सुद्धा तुझ्याशी असणारे नाते आम्ही ऐश्वर्या टिकून ठेवलेत, पण तू तर शर्वरी वंशला नातं तोडण्याचा सल्ला देते का? लाज कशी वाटत नाही? आणि नातं तोडण्यासाठी एक क्षण लागतो आणि तेच नातं जुळून ठेवण्यासाठी अख्खं आयुष्य वेचावे लागते. आणि त्यावर जानकी ही शर्वरीला म्हणते की खरंच मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही सर्व विचार करून शेवटी चांगला निर्णय घेतला. जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती शर्वरीला म्हणत असते की मला माहिती आहे की तुमच्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे. ते तुम्ही दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. विक्रांत शर्वरी दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देऊन तुम्ही दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. त्यामुळे एकमेकांचा हात असाच कायम घट्ट धरून ठेवायचा आणि तो कधीच सोडायचा नाही. आणि ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की आम्ही तुम्हाला कधीही तो हात सोडून नाही देणार. आणि शर्वरीला म्हणते की कळले का? तर शर्वरी म्हणते की हो वहिनी, मी विक्रांतला डिव्होर्स नाही देणार. ते ऐकून विक्रांतला आनंद होतोच, परंतु घरातील सर्वांना सुद्धा खूप आनंद होतो. मात्र ऐश्वर्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तेव्हा शर्वरी विक्रांतला सॉरी बोलते. तर जानकी म्हणते की विक्रांत भाऊजी, आता शर्वरी वंश एक पाऊल पुढे आलात आणि खरं तर डिव्होर्स पेपर देऊन तुम्ही चूक केली, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची चूक मान्य करा आणि लवकर हे सर्व संपवा. तेव्हा विक्रांत सुद्धा शर्वरीला म्हणतो की खरंच आय एम रिअली सॉरी. आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येऊन खूप रडतात आणि विक्रांत म्हणतो की रागाच्या भरात हे सर्व मी केले, मला माफ कर. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश सुद्धा एकमेकांच्या मिठीत येतात आणि जानकी सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी ते सर्व आनंद बघून पुसते. सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा नाना खुशून म्हणतात की चला आता सर्व गैरसमज तर दूर झाले, मग त्यातून सर्वांनी येथे एक धडा घ्यायचा. भांडण, तंडा, संशय, द्वेष, मीपणा यातून काही मिळत नाही. प्रेमाने, गोडीने, समजुतीने वागा, अगदी आमच्या ऋषिकेश आणि जानकी सारखे, म्हणजे सर्व काही गोड होईल. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात. तेव्हा सारंग पुढे येतो आणि एकदम नाना बरोबर बोललात आणि ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड, त्यामुळे आता काहीतरी गोडाचे जेवण तर व्हायलाच पाहिजे, हो की नाही वहिनी? तर सर्वांना गोड हसू येते. तर नाना म्हणतात की हो अगदी बरोबर, आणि गोड भाषात तर बोललाच. तर सारंग म्हणतो की काय हो नाना? तेव्हा जानकी खुशून म्हणते की नाना आज तर गोड व्हायलाच हवे. शर्वरी वंशाच्या आवडती बासुंदी मी तयार करेन. तेव्हा सुमित्रा जवळ येते आणि जानकी आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते की हो खरंच तुम्ही जे बोललात ते करून दाखवले. देवासमोर तुम्ही दोघे मला म्हटला होतात की हे संकट तुम्ही दूर कराल आणि ते करून सुद्धा दाखवले. खरंच खूप छान झाले. म्हणून सुमित्रा जानकी ऋषिकेशला आपल्या प्रेमाने मिठीत घेते. ऐश्वर्याला मात्र हे काही पगवत नसते आणि विक्रांत आणि शर्वरी सुद्धा एकत्र येतात. तर आजी, सारंग, नाना यांना सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा सुमित्रा डोळे भरून विक्रांत आणि शर्वरी यांना सुद्धा आपल्या मिठीत घेते. तेव्हा ऋषिकेश, सारंग सुद्धा शर्वरी आणि विक्रांत जवळ येतात आणि सर्वजण खूपच आनंदी असतात. तर हे सर्व बघून ऐश्वर्या विचार करते की खरंच काही चिकट माणसं आहे ती, तुटतच नाही. त्यानंतर ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि तिच्या डॅडाला म्हणजे सयाजीरावांना फोन करते आणि त्या वकिलांना तुम्ही आता नका पाठवू, इकडे सर्व काही सॉल्व्ह झाले, मी तुम्हाला नंतर सांगते हे सर्व. डॅडा मी तुम्हाला नंतर सर्व सांगते डिटेलमध्ये, अगदी तुम्ही आता प्लीज फोर्स नका करू असे म्हणत असताना जानकी तिथे रूम मध्ये येते आणि ऐश्वर्या काही नका विचारू बाय करून फोन ठेवते. तर जानकी म्हणते की अरे वा, रोज सगळ्या अपडेट्स डॅडाला देते वाटतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो जानकी बहिणी नाही, वकिलांना बोलावले होते ना, तेच कॅन्सल करायचे होते म्हणून. तेव्हा जानकी रागाने म्हणते की या सरावमध्ये एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? एक न्याय लावलास आणि शर्वरी वंशला सुद्धा तुला संधी हवी होती तुझी चूक सुधारण्याची, मग तीच संधी शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजींनी नाकारली का? आणि ऐश्वर्या ही शिकवण मात्र तू चांगलीच लक्षात ठेव. सगळ्यांना समान न्याय, कॉट इट का? उत्तर दे. तर ऐश्वर्या म्हणते की हो कॉट इट. तेव्हा जानकी म्हणते की आणखीन एक शिकवण तुला द्यायची. तेव्हा ऐश्वर्या वैतागून म्हणते की आता काय आहे? तर जानकी म्हणते तोंड इतके वेडेवाकडे करू नकोस, डोळे सुद्धा फिरवायचे नाही आणि कपाळावर सुद्धा आठ्या उमटायच्या नाही, शिस्तीत व्यवस्थित सर्व ऐकून घ्यायचे. या घरात राहण्यासाठी तुला तुझ्यात सुधारणा तर करायची ना, मग सगळे शिस्तीत ऐकायचे, शिकायचे. तर ऐश्वर्या हो म्हणते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या हे बघ, आपण एखादी गोष्ट भिंती आड ऐकली किंवा चुकून एखादी गोष्ट कानावर पडली, मग ती समंजसपणे मनात सुद्धा म्हणजे साचून ठेवायला हवी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, तुम्हाला नेमकं काय म्हणायचे? तेव्हा जानकी म्हणते
म्हणते की हो, तुला व्यवस्थित कळले की मला नेमकं काय म्हणायचे ते. शर्वरी वंश आणि माझे बोलणे तू दाराड ऐकले किंवा चुकूनही ऐकले असेल, पण हा सेन्सिटिव्ह मॅटर हँडल करण्याऐवजी तू जाऊन आजीला सांगितले आणि आजीने ते प्रकरण नानांना सांगितले. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही, मी कुणाला काही सांगितलेले नाही. आणि तेवढ्याच सारंग आणि आजी सुद्धा रूम मध्ये येतात. तर आजी हे सर्व ऐकते. आजी लगेच म्हणते की हो, तू मगाशीच सांगितले की एकटी आमच्या समोर बडबड करत होती, असे कसे सांगितले नाही म्हणते. तेव्हा मी तुला विचारले सुद्धा होते की हे काय आहे म्हणून, तेव्हा तू मला हे सर्व सांगितले. मग मी नानांना जाऊन सांगितले. शरू बद्दल मला काळजी वाटली म्हणून मग. आणि आजी सारंगला म्हणते की हे बघ, आता तुझी ऐश्वर्या नाही म्हणते. तेव्हा जानकी म्हणते की नाही आजी, तुम्ही अगदी बरोबर केले. कुटुंबातील प्रमुख म्हणून तुम्ही योग्यच केले. मग आता मुद्दा राहिला तो ऐश्वर्याचा. आणि आतापर्यंत ती जे काही शिकलेली आहे तिने ते व्यवस्थित लक्षात ठेवावे. परीक्षा केव्हाही होऊ शकते. आणि जानकी म्हणते की चला आता जेवायला. तर सारंग म्हणते की हो, आम्ही बोलवण्यासाठीच आलो होतो. जानकी ऐश्वर्याला म्हणते की चला आता. तर ते तिघे बाहेर जातात. तर ऐश्वर्या मात्र रूम मध्ये असते. तेव्हा ऐश्वर्या चिडून मनाची म्हणते की शिकवणी नाही, इने मला सापळेमध्ये अडकवलेस, मग आता हा सापळा तोडावाच लागेल. त्यानंतर सर्वांचे जेवण झाल्यानंतर जानकी सर्व काही पटकन आवरून घेते आणि बाहेर ऋषिकेश सोबत बोलण्यासाठी येते. ऋषिकेश म्हणतो की आवरले का. तर जानकी म्हणते की हो, तुम्ही बाहेर वाट बघत होतात म्हणून मी पटकन आवरून घेतले. आणि खरंच आज मला खूप रिलॅक्स वाटते. सुचतच नव्हते की या सर्व प्रकरणातून मार्ग कसा काढायचा तो. आणि एनिवे आपण विक्रांत भाऊजींना हे सर्व सांगणारच होतो, पण शर्वरी वंशने त्यांचे काही न ऐकून घेता आणखीन तमाशा केला असता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की करेक्ट, म्हणूनच मी त्या नाण्याच्या ऐवजी शर्वरीला एक अट घातली. तू शांत राहायचं, अजिबात आर्ग्युमेंट करायची नाही. त्यामुळेच तिने विक्रांतरावांची कबुली वाद न घालता ऐकून घेतली. आणि आपल्याला सुद्धा तेच हवे होते. तेव्हा जानकी खुश होऊन म्हणते की अर्थातच. तर ऋषिकेश म्हणतो अगं, विक्रांतरावांचे म्हणणे आपली शर्वरी काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती, परंतु त्यांचे तिच्यावर किती प्रेम आहे हे त्यांच्या तोंडूनच तिला कळले. तेव्हा जानकी म्हणते की हो, त्यांनी सर्व कबूल केल्यानंतर त्या तर विरघळल्या. आणि बाकी ऋषिकेश राव, तुमची आयडिया छान अशी वर्क झाली. आय एम प्राऊड ऑफ यू असे खुश होऊन म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की हो, तुझ्या इतका नाही पण आहे थोडा हुशार. तेव्हा जानकी म्हणते की बरे झाले सांगितले, लग्नाच्या इतक्या वर्ष सुद्धा मला माहितीच नव्हतं. ऋषिकेश म्हणतो की हो का. आणि दोघांना गोड हसू येते. तर ऋषिकेश म्हणतो की हे सर्व जाऊन दे, मला एक गोष्ट सांग की तुझ्या त्या नाठाळ विद्यार्थिनीला डोस दिला की नाही. तर जानकी म्हणते की हो, तुम्हाला वाटेल का मी तिला अशी सोडेन म्हणून. आणि खरं तर तिच्याच चुगलीमुळे शर्वरी वंशने माझ्यावर संशय घेतला. शर्वरी वंशला डिव्होर्स घेण्यासाठी प्रवृत्त करत होती. आणि तुम्हाला काय वाटले की हे सर्व मी ऐकून घेईन. व्यवस्थित शाळा घेतली मी तिची. तर ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याच्या बाबतीत असे म्हणायचे की गाढवापुढे वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता, असा प्रकार झालाय. तर जानकी म्हणते की नाहीतर काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू तिला सुधारण्याचे प्रयत्न तर सुरूच ठेव, परंतु आपण सुद्धा जरा सावधच राहायला हवे. तेव्हा जानकी म्हणते की हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि त्याच वेळेस जानकीच्या लक्षात येते की साबुदाणा भिजवायचा राहिला आहे, म्हणून ती काही नाही किचन मध्ये जायला निघते. ऋषिकेश विचारतो की काय ग. तर जानकी म्हणते की अहो, साबुदाणा भिजवायचा राहिला, उद्या काय आहे ते. आणि ऋषिकेश, उद्या काय आहे हे तुम्हाला माहिती नाही का. तर ऋषिकेश हसून म्हणतो आय नो, उद्या वटपौर्णिमा आहे. तेव्हा जानकी म्हणते की आई, नाना, आजी यांना सर्वांना खिचडी लागते आणि आपला कसा दरवर्षीप्रमाणे निर्जली उपवास तर आहेच. तेव्हा जानकी हसून म्हणते की वाचलात तुम्ही, मला असे वाटले होते की विसरलात. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघून हसत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही, कारण उद्या 7 जन्माचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करते, तू जरा विचारपूर्वक कर बर का. तेव्हा जानकी म्हणते की माझे तर फिक्स आहे, तुम्ही विचार करा. कारण वडाची पूजा मी करणार, वडाभोवती 7 फेरे मी घेणार, कारण मला 7 जन्म हाच नवरा हवा हे मागणं मीच घालणार आहे. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचे की पुढची 7 जन्म तुम्हाला हीच बायको हवी की नको. तेव्हा ऋषिकेश जवळ येतो आणि हसून खुश होऊन तो जानकीला म्हणतो की 7च काय, परंतु पुढचेही कितीही जन्म असो तर मला त्या जन्मात तूच बायको म्हणून हवी. तेव्हा जानकी लाजते आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येऊन अगदी खुश होतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र वैतागून बसलेली असते आणि तेवढे तिथे आजी येते. आजी ऐश्वर्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि काय, माझी गुंडी रागवली की काय. ऐश्वर्या म्हणते की गुंडी. तेव्हा आजी म्हणते की अगं, माझ्या लोकरासारख्या गुंड्याची तू बायको.
त्यामुळे तू गुंडी. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला असे का वाटले की मी तुमच्यावर रागवले म्हणून. आजी म्हणते की अगं त्या दिवशी चुकून माझ्या तोंडून जानकी समोर हे सर्व निघून गेले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात की तिकडे त्यांच्या टीम मध्ये, मग तुम्ही त्यांच्या बाजूने कसे काय बोललात. तेव्हा आजी म्हणते की अगं मी जानकीच्या टीम मध्ये नाही, पण आमच्या लोकरीचा गुंडा आहे ना लहानपणापासून महाबदमाश, तो गोड बोलून बोलून सर्व काही माझ्याकडून काढून घेतो. मी चोरून पेढा खाते, लाडू खाते का, औषध घेते की नाही, हे सर्व गोड बोलून तो काढून घेतो. मग त्याच नादात ते सर्व झाले. पण तू मात्र काळजी करू नकोस, जानकी तुला त्रास देते ना, तू फक्त होला हो करायचे. आणि का विचार ना. तेव्हा ऐश्वर्या विचारते की का. तेव्हा आजी म्हणते की अगं तुला जानकीचे मन जिंकायचेच नाही, तुला जिंकायचे सुमित्रा, नाना आणि सारंगचे मन, आणि त्यासाठी हे निमित्त चालून आलेले आहे. तर ऐश्वर्या विचारते की कसले निमित्त. तेव्हा आजी म्हणते की अगं असे काय करते की उद्या वटपौर्णिमा आहे, वट सावित्रीचं ते व्रत, नटून थटून तू वडाची पूजा कर, सारंगसाठी तू उपवास कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय उपवास, हे उपवास वगैरे असले काही करणार नाही मी, मला उपवास नाही जमत, मला भूक लागते. आजी म्हणते की अगं असे काय करते, लग्नाच्या अगोदर उपवास करायचेच नसतात, लग्नानंतर उपवास करायचे असते की जो आपल्याला नवरा मिळतो तोच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की माय गॉड, तो डिफेक्टिव्ह पीस मला 7 जन्म, नो वे. तर आजी म्हणते की अगं हे तर तुझे पहिली वर्ष आहे, तू सारंगसाठी उपवास कर, कारण जे काही आहे ते सौमित्रसाठी केले ते सगळे तू विसरून जा, आणि सारंगवर तुझे किती प्रेम आहे हे दाखवण्याची तुला आयती ही संधी चालून आलेली आहे, आणि चुटकी वाजत म्हणते की ही संधी मात्र तू सोडू नकोस, मग त्यांना सुद्धा पटेल की तुझे सारंगवर किती प्रेम आहे ते. आहे ना प्रेम. तर ऐश्वर्या म्हणते की ओ आहे ना. आजी म्हणते की असा नवरा मिळण्यासाठी भाग्य लागते. तर ऐश्वर्या म्हणते की हो. तर आजी म्हणते की हो, आणि तू सारंगसाठी केलेला हा उपवास बघून नाना आणि सुमित्रा मात्र खूप खुश होऊन जातील. हवं तर तू खाऊन पिऊन सुद्धा हा उपवास करू शकते. ऐश्वर्या विचारते की चालेल का. तर आजी म्हणते की हो चालेल, भरपूर खिचडी खाऊन घे, चालते तसे. आजी म्हणते की आता जाऊ का मी, आणि लक्षात ठेव की वटसावित्रीचा उपवास, आणि शानी माझी गुंडी ही गुंडीच आहे, असे बोलून आजी निघून जाते. तर ऐश्वर्या म्हणते की काय गुंडी, आजी तर खूप फटाकडी आहे, पण ही आजीच्या बोलण्यात सुद्धा पॉइंट आहे. नाना आणि आई यांना मला इम्प्रेस करावीच लागेल, आणि त्यासाठी मला उद्या उपवास करावा लागणार, म्हणून वैताग सुद्धा येतो. आणि परत ती स्वतःला म्हणते की इट्स ओके, निदान उपवास करण्याचे नाटक तर करू शकते ना. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगला ही आजीला चहा देते, आणि आजी विचारते की साखर घातली का, आणि तेवढ्यात जानकी तयार होऊन येते, आणि सुमित्रा सुद्धा. तर जानकी खुश होऊन सुमित्राला म्हणते की आई खरंच साडी खूप छान दिसते, आणि नथ का घातली नाही असे विचारते. तर सुमित्रा म्हणते की अगं पूजेच्या वेळेस घालणारच आहे. जानकी म्हणते की अगदी छान दिसतात. तर सुमित्रा म्हणते की अगं छान दिसायचे वय तुमचे आहे, तू सुद्धा अगदी गोड दिसते हो की नाही. मंगल म्हणते की हो वहिनी, तुम्ही खरंच खूप भारी दिसतात. तर जानकी खुश होऊन थँक्यू म्हणते. जानकी म्हणते की हो अगं मंगलताई, घरातील माणसं उत्साही टापटीप जर दिसली तर लहानांना पण इम्प्रेशन मिळते, आणि आताच बघा की तुम्ही आणि आजी किती टापटीप असता, मग आम्हाला सुद्धा तसेच राहावेसे वाटते. तेव्हा आजी लगेच म्हणते की हो आहेच मी पहिल्यापासून टापटीप. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे मात्र अगदी खरं आहे, वय झाले म्हणून उगाच बसून राहायचे, गबाळ्यासारखे राहायचे आम्हाला नाही आवडत. सुमित्रा मंगलाला विचारते की पूजेची तयारी झाली का. तर मंगला हो बोलते. तर सुमित्रा म्हणते की जाऊया वड पूजण्यासाठी. तर जानकी म्हणते की थांबा, मी शर्वरी वंशनला फोन करते, इकडे येणार आहे की परस्पर तिकडे येणार आहे ते विचारते. तर शर्वरी इकडे बाजारात काही फुले घेत असते, आणि तेवढ्यात जानकीचा फोन येतो. शर्वरी सुद्धा मस्त तयारच असते, आणि जानकी विचारते की तुम्ही इकडे घरी येतात की तिकडे. तर शर्वरी म्हणते की नाही वहिनी, मी घरीच येते, घरी आल्यानंतरच निघूयात. त्यानंतर इकडे सारंग आणि ऋषिकेश ऑफिस मध्ये असतो. तर त्यांचे जे कर्मचारी असतात ते आतमध्ये येतात आणि म्हणतात की सर आज प्रिया मॅडम आणि दामले मॅडम नाही आल्या. तर ऋषिकेश म्हणतो की आज मी त्यांना सुट्टी दिली, कारण वटपौर्णिमा आहे, त्यांच्या नवऱ्यासाठी त्या पूजा करतात, उपवास करतात, मग त्यांच्या वाटेची कामं तुम्ही करा आज, आणि तुमच्या बायकांनी सुद्धा तुमच्यासाठी आज उपवास केलाच असेल ना. तेव्हा ते दोघे हो बोलतात. तर ऋषिकेश म्हणतो की आपण सुद्धा आपल्या बायकांना कॉपरेट करायला नको का, त्यामुळे आज तुम्ही प्रिया मॅडम आणि दामले मॅडम या दोघींचे कामं तुम्ही दोघांनी करायची, आणि वटपौर्णिमेला दरवर्षी आपल्या ऑफिसमध्ये
दोघींना ऑफिशियल सुट्टी राहील आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांसाठी जर उपवास केला तर तुम्हाला सुद्धा सुट्टी मिळेल। तर त्या दोघांना खूप हसू येते आणि म्हणतात की तुम्ही खरंच सर खूप ग्रेट आहात आणि दोघे बाहेर निघून जातात। तर सारंग म्हणतो की दादा खरंच तू खूप ग्रेट आहे रे आणि नेहमीप्रमाणे तू आज सुद्धा उपवास धरणार असशील ना। तेव्हा ऋषिकेश खुशून हो बोलतो। जानकी माझ्यासाठी उपवास करते मग मी सुद्धा करायला नको का? हे बघ सारंग परंपरेचं सोडून दे, आपल्यासाठी इतकं कोणीतरी काहीतरी करते, आपले साथ जन्मजन्मी हवे, ही खरंच फिलिंग खूप भारी आहे, मस्त आहे। तेव्हा सारंग म्हणतो की हो खरंच खूप छान फिलिंग्स आहे, ऐकूनच बरं वाटलं। पण दादा माझे काय होईल रे, कारण ऐश्वर्या माझ्यासाठी उपवास ठेवतील असे मला वाटत नाही। या 7 जन्मात मी त्यांच्यासाठी नकोय, मग 7 जन्म उपवास सोडून दे। सारंग खूप नाराज होतो। तेव्हा ऋषिकेश त्याला समजावतो। त्यानंतर इकडे घरी सुद्धा ऐश्वर्या खूप छान वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार होऊन येते। सुमित्रा आणि जानकी तिला म्हणतात की ऐश्वर्या आज छान दिसते। सुमित्रा विचारते की मग आज तू उपवास करणार का सारंगसाठी? तर ऐश्वर्या म्हणते की हो मी सुद्धा आज जानकी बहिणीसारखाच उपवास करणार आहे। तेव्हा मात्र जानकीला हसू येते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्याला भूक लागते। ऐश्वर्या विचार करते आणि शोधत असते की काहीच कसे खायला नाही, म्हणून तिला समोर जे फ्रुट्सची टोपली दिसते आणि त्यातून काही फ्रुट्स घेऊन ती दोन्ही हाताने खाऊ लागते। तेव्हा मात्र त्या फ्रुट्सला खूप माती असते आणि ऐश्वर्या पाहते तर तिला धक्काच बसतो। जानकी मागून येते आणि खाल्लीस ना माती असे म्हणते आणि त्या टोपलीवर मात्र मातीची फळे असं नाव लिहिलेले असते। जानकी तिला दाखवते आणि वाच यावर काय लिहिलेले आहे की मातीचं फळ। तेव्हा ऐश्वर्याचा मात्र पूर्ण तोंडाचा भुगा झालेला असतो आणि ती रागाने जानकीकडे पाहत असते। त्यानंतर इकडे सारंग, ऐश्वर्या, ऋषिकेश, जानकी एकत्र वडाच्या झाडाला फेरे घालत असतात। ऋषिकेश म्हणतो की जानकीनेच एकटीने काही पूजा करायची, मला सुद्धा पुढची 7 जन्म जानकीच म्हणून बायको म्हणून हवी। आणि फेरी पूर्ण करत असताना ऐश्वर्या मुद्दाम पडण्याचे नाटक करते, म्हणजे तो दोरा तोडण्याचं। तर लगेच जानकी तिचा तो दोरा धरते आणि रागाने तिच्याकडे पाहत असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।